सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे रविवारची संध्याकाळ. गाईज माझा इतका आवाज बसलेला आहे आणि सॉरी 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 की आज ब्लॉग पडला नाही किंवा कुठलाच व्हिडिओ पडला नाही, कारण की राखीचा सीझन होता. तुम्हाला तर माहितीच होतं. मला राखीचं व्हिडिओसुद्धा शूट करणं झालं आहे. माझा अवतार तुम्ही बघू शकतो काय झालेलं आहे काय नाही. मी आज खूप सुंदर वेणी वगैरे घातली होती, पण ती पण माझी अशी झालेली आहे अवतार बघा. तरीसुद्धा मी शूट करायला मी एवढी नाल आहे काय, माझ्याकडून मला साधं हे सुद्धा करणं झालं नाही की काहीतरी आपण तयार होऊन शूट करावं म्हणून. कारण की गाईज असा विषय झालेला आहे की रात्रीचे 12:07 झालेले आहेत बरोबर, आणि आता मला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात अभिषेकला, जे की मी गेल्या दोन वेळेस गेले नाही. आय थिंक तर हो दोन दोन हां 2 वेळेस गेले नाही. आणि आज आई बाबा खूप जास्त थकल्यामुळं फक्त अभिषेकला मी आणि भैया जात आहोत. तर इथं पाणी तापवायला ठेवलेलं आहे. आता मी आंघोळ करल नाही तर पहिल्यांदा भैया करल, आणि आम्ही आता डायरेक्ट आंघोळ करून निघणार आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. मामा मामी वगैरे आलेले आहेत आमचे, उद्या राखी पौर्णिमा आहे म्हणून. तर आता सगळा गोंधळ चालू आहे. तरी पण आता आवाज तर बसलेला आहे, पण व्हिडिओ बनवणं तर गरजेचं होतं म्हणून व्हिडिओ, जर तुम्ही कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता बघूया व्हिडिओमध्ये काय काय होतं. आता मी अंघोळ करून तुम्हाला भेटते, आणि आता भेटूया डिरेक्ट मंदिरामध्ये, नाहीतर मग तयार झाल्यावर भेटू. तोपर्यंतसाठी चला. माझी आंघोळ झालेली आहे, विभूती वगैरे लावलेला आहे, आणि आई मामा वगैरे सगळेजण झोपलेले आहेत. पण मी हळूहळू बोलायला लागले. आता मी आणि भैया रेडी झालेलो आहोत. आमचा भैया पण रेडी झालेला आहे, हे बघा नवीन लुकमध्ये. आता आमचं आरतीचं ताट वगैरे त्यांचं सगळं तयार झालेलं आहे. तर इथं पाया पडायला हे बघा आरतीचं ताट वगैरे सगळं तयार झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो अभिषेकला. तर आता भेटूया मंदिरामध्ये डिरेक्ट. आता आंघोळ वगैरे झाली आमच्या दोघांची बी. आता आम्ही निघालो. बाय बाय. तर काहीच बघा, आता तुम्ही बघू शकतो आम्ही आलेलो आहोत मंदिरात. इथं लिहिलेलं आहे, म्हणजे इथं बघा ना, आता रात्री पण आहे, पण आता खूप जण येतात ना रात्रीच्या पण अभिषेकला, म्हणून सगळं सुमसाम झालेलं आहे. थोडेसे काही काही दुकानदार दिवसभर काम करून थोडंसं थकतात वगैरे, तर ते झोपतात. ओम नमः शिवाय. आणि एवढ्या रात्री पण ते आजोबा जे आहेत ना, त्यांनी ते डमरू वाजवायलेत बंद करायलेत, वाजवायलेत बंद करायला लागलेत. मग नंतर गाईज मी आले मधी, आणि मग बसलो आम्ही. तर बघा तुम्ही बघू शकतो गर्दी. मंदिर बघा किती छान वाटायले. सगळेजण मस्त होते, वाईट वगैरे साड्या वगैरे घालून करून मस्तपैकी आले. खूप जण होते वाट बघायला. ते म्हणजे खूप जण करतात रात्री 12 वाजता. जे लातूरचे आहेत त्यांना जवळपास रिलेट करत असतील, रात्री 12ला करतात. म्हणजे ते रात्री 12ला का करतात मला त्याचं पण रिझन माहिती नाही. पण बघा अभिषेकमध्ये चालू आहे ऑलरेडी एक. आता त्यांचं संपेन तर मग आम्ही दाखवू काय काय होते. बघा हे बाळ कसं बसलंय एवढा लहानपणी पण. त्यानंतर मग मी विचार केला की आपण बघावं कसं दिसायला काय नाही. बघा माझ्या आजूबाजूला पण सगळे लोक होते, मग मी बसले होते थोडंसं. त्यानंतर काहीच आमचे थोडेसे पाहुणे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही हे अभिषेक करतो वगैरे करतो. मग त्यांनी दूध आणलं होतं, आमच्या पण नावचे होते याच्यामध्ये. तर आम्हाला म्हणजे दूध वगैरे थोडं आमचे 2-3 पॉकेट होते, बाकी सगळे त्यांचेच होते. मग आम्ही ते दूध पॉकेट्स आणले होते. मग आता ते आम्हाला सगळे मिळून, म्हणजे बघा एवढं पूर्ण भरून दूधच पॅकेट होते. मग एवढे सगळे मिळून आम्हाला दूध पॉकेट ह्या घागरीमध्ये भरायचे होते. आता माझा भैया मस्तपैकी म्हणजे एक 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 फोडून थोडीशी सेवा करत आहे महादेवाची. म्हणजे तो घरात तर काय जास्त काम करत नाही, पण बघा इथं देवाचं म्हणजे सेवाला म्हणजे मुलं करतात पण घरी करत नाहीत. मग हे बघा हे आमचे पाहुणे आहेत ना, ह्यांचे पप्पा, हे आमचे ज्योती मामी वगैरे ते ना, त्यांचे पप्पा दुसरीकडे गेले होते. मग आम्ही सगळं दूध काढलं आणि बसलो होतो मस्तपैकी. त्यांनी हाय करायला ते कुणाला तरी, म्हणजे शिवांश होता. तर मग नंतर आम्ही सगळेजण बसलो होतो, दूध वगैरे सगळं काढलो. आता आमची पावती काढावं लागते. पावती नंबर येईपर्यंत वाट बघत होतो सगळेजण. त्यानंतर बघा गाईच किती वाजलेले आहेत. बघा रात्रीचे 1:15 झालेला आहे. म्हणजे आम्ही 12:30 का 12 12:15ला होतो, 1:15 झाले तरी आमचा नंबर आला नाही. इथं पावती क्रमांकानुसारच पुढे पाठवतात. आणि ह्यांनी पावती हातात पकडली होती, आणि ह्यांनी म्हणत होते की आपला नंबर कधी येणार आहे काय नाही. दुधाचं म्हणजे ते बकेट आणि ते घागरी सगळी भरून दूध वगैरे घेऊन तयार होतो. आता अभिषेक चालू होतं, सगळे आता गर्दी वाढतच चालली होती इथून पुढे. आणि मग आता जवळ आम्ही आलेलो आहोत, म्हणजे आता त्यांचं मधलं आरती चालू होती. मग आम्हाला वाटलं येऊन थांबावं म्हणून आम्ही येऊन थांबलेलो आहोत. मग आता त्यांची किती वेळ लागते काय
काय माहिती, पण देवाकडे आल्यावर व्यवस्थित प्रशस्त पूजा करू वाटते आपल्याला. मग झालं फायनली गाईज, आम्ही थांबलो होतो, सगळेजण आरती करून बाहेर निघाले. तिकडे तुम्ही बघू शकतो साईडला सगळेजण आरती करून बाहेर निघत होते. सगळ्यांची मस्तपैकी पूजा झाली होती. त्यानंतर आम्ही गेलो मध्ये, आम्ही 5 विड्याचे पानं आणि परत अजून एक गणपतीसाठी अलग मांडलो होतो. खारी खोबर नारळ 5 खारी 5 खोबर वगैरे आणि केळी वगैरे सगळंच आणलं होतं. भैयावरून दूध वगैरे टाकत होता, थोडंसं घागरीत आणि थोडंसं खाली. आणि जे वर त्या भैयाच्या बाजूला थांबलेले आहेत ते स्वामी होते, ज्यांनी पूजा वगैरे सांगत होते. आणि मग आम्ही दूध वगैरे टाकलो. आमच्यासोबत खूप लोक होते, म्हणजे दुसरे पण लोक असतात एका वेळेस, असं खूप जणांची पूजा वगैरे घेतात. तर दूध वगैरे टाकलं होतं. आता सगळेजण एक 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 तांब्याला टाकतो. भैया आता त्या म्हणजे ह्याच्यात भरत होता बकेटामध्ये, म्हणजे एक 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 तांब्या म्हणजे आम्हाला टाकता यावं महादेवाच्या पिंडीवर म्हणून. त्यानंतर सगळेजण बघा दुधाला मस्तपैकी देवाचं छान अभिषेकला, देवाची छानपैकी सेवा करत होते सगळेजण. एवढं छान मनोभावे सगळेजण आजूबाजूचं सगळं स्वच्छता वगैरे करून घेत होते. त्यानंतर आलं वरून दुधाचं महादेवावर अभिषेक झालेला आहे छान प्रकारे. बघू शकतो तुम्ही, किती छान वाटायला लागले ना. आणि सगळेजण मस्तपैकी मनोभावे सेवा करायला लागले देवाला घासून. दूध टाकल्यानंतर त्याच्यावर अजून थोडंसं पहिल्यांदा म्हणजे दूध टाकल्यानंतर अजून थोडंसं पाणी गेलं. त्याच्यानंतर केळी वगैरे शिकरण, ज्यांनी पंचामृत वगैरे टाकायचे त्यांना पंचामृत, मध आणि साखर वगैरे टाकत होते. त्यानंतर सगळेजण पाण्यानं स्वच्छ अजून एकदा धुवून घेतलं. अजून म्हणजे स्वच्छ पाण्यानं सगळीकडून आजूबाजूनं सगळीकडून एकदम स्वच्छतेनं सगळ्यांनी धुवून घेतलेलं आहे. एकदम स्वच्छ करण्यासाठी भैया 1 लोटा जल टाकत होता मस्तपैकी पाणी वगैरे म्हणून. आणि त्यानंतर छानपैकी त्याला टावेलनं पुसून घेत आहेत आपल्या पिंडीला महादेवाच्या मस्तपैकी, म्हणजे पुसून सगळं कोरडं वगैरे करून आता पूजा करून आता अत्तर टाकत आहेत. त्यानंतर सगळेजण भस्म लावत आहेत, जे की तुम्हाला माहीत असेल महादेवाला भस्म किती आवडतं ते. सगळ्यांनी मनोभावे मस्तपैकी भस्म, नंतर त्याच भस्मावर कुंकू वगैरे लावलेलं आहे. कुंकू हळद वगैरे सगळेजण लावत आहेत. नंतर बेल पानं वगैरे चढवतात. बेल हार, ज्याला बेल व्हायचे त्यांनी बेल वाहते, ज्यांना हार चढवायचे त्यांनी हार, कोणी वस्त्रमाळ चढवतं, जे कापसाचं त्यांनी वाहत आहेत. माझा भैया तर हार त्यांनी झाल्यावर लगेच आपण आरतीकडे गेलो. देव जय आणि गाईज रात्रीची पूजा आणि आम्ही दोघंच येणार म्हणलं की काही ना काही तर विसरतच राहतं. आणि मग माझ्याकडून नारळ विसरलं होतं आणि आरती झाली होती. आता नारळ फोडायचं होतं, तर आम्ही मग घेतलं नारळ. ती त्यांना सांगितलं ती ओळखीचीच आहे. शिवांशला म्हणलं शिवांश घेऊन पळ, हे नाव, हे छोटा मुलगा आहे त्याचं नाव शिवांश आहे. आणि त्यानं माझ्यासोबत आला होता नारळ घ्यायला, आता त्यानं पळत जात आहे. त्यानंतर आम्ही इकडे दिव्याकडे आलो, जिथं आम्ही दिवे ठेवत होतो. आणि माझा चेहरा बघा किती छान वाटायला लागले ना, म्हणजे एकदम असं ब्राईट, म्हणजे असं एकदम प्रसन्न वाटते आपला चेहरा आपण पूजा केल्यानंतर. मग आम्ही तर दिवा वगैरे ठेवलो. आता रात्र खूप झाली होती, त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि झोपलो. चला तर गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.